10 मध्ये हरले साहेब. असं म्हणाल की साहेब नक्की नक्की 10 मध्ये हरले साहेब. असं म्हणाल की साहेबांनी पक्ष सरेंडर केला, नक्की कोणाला सरेंडर केला? उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे. नेमकी ही नेमकी अगतिकता काय आहे की त्यांना पक्ष ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत सरेंडर करावं लागेल? तर आता कसं आहे की बंधुप्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे, त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी, कारण ज्या वेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की, आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण, की कुठेही जागा वाटपावरून कटुता येऊन दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून या साहेबांचं मोठं मन होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते केलं, बाबा चला ठीक आहे, तुला कुठली सीट पाहिजे, ही पाहिजे दिली, ह्याचा बळी पाहिजे दिला, तो नको आहे नाही दिला. मराठी माणसांसाठी तुम्ही जर भांडत असाल तर तसे चेहरे पण गेले पाहिजे ना सभागृहामध्ये. तसे चेहरेच नसतील, ज्या सीट न निवडून येणारे असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार? तुम्ही हे वाक्य बरोबर बोलताय की मराठी माणसासाठी मराठीसाठी करताय तुम्ही, पण तेच चेहरे जे भांडणार आहे मराठी माणसासाठी, जे जाऊन करणार आहे, ज्यांना अनुभव आहे, त्या लोकांना तुम्ही पुढे पाठवणार नसाल, त्यांना चर्चेमध्ये सहभागी करणार नसाल तर हे होणारच आहे ना.